सुरुवातीला प्रोडक्शन छोटं होतं, एक कांडप मशीन आणि एक कढई गॅसवरती आम्ही सुरुवात केलेलं आमचं हे प्रोडक्शन होतं आणि मागणी खूप वाढली. एवढ्या छोट्या प्रोसेसवरती काम एवढा सप्लाय करणं आम्हाला शक्य नाही झालं. मग त्याच्यानंतर आम्ही विविध मशिनरींचं आम्ही प्रशिक्षण घेतलं. विविध ठिकाणी जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतात मशिनरीज तिथे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन मशिनरीज पाहिल्या. मग त्याच्यात आम्हाला निडेड वाटलं की बल्क क्वांटिटी जर काढायचं असेल तर मशिनरी आम्हाला त्या कॅपॅसिटीच्या घ्याव्या लागल्या. मग आम्ही त्याच्यामध्ये जी दिवसाला आमचं 100-50 किलो जिथं प्रोडक्शन व्हायचं तिथे आम्ही 300, 350, 500, 1000, 3000 पर्यंत आम्ही प्रोडक्शन काढू शकतो अशा कॅपॅसिटीच्या आम्ही मशिनरी घेतल्या. म्हणजे विशेषतः ह्या कुठल्या मशिनरी त्यांची नावं काय सांगू शकता? हो. आपल्याकडे हळद पहिलं आपण डंकावरती कुटायचो. त्याच्यानंतर आम्ही हळदीसाठी एक पल्वेलायझर घेतलं. ताशी 13 ते 14 किलो हळद ग्राइंड करतं पूर्ण फाईन मध्ये. त्याच्यानंतर रोस्टर मशीन घेतलं आम्ही मसाला भाजण्यासाठी, जे की आम्ही पहिलं कढईमध्ये भाजायचो. 2 किंवा 3 किलो एका टायमिंगला भाजला जायचा. 10 ते 15 किलो कॅपॅसिटीचा अगदी मिनिटात मसाला भाजून होतो. आमचं रोस्टर मशीन आहे. हॉटेल लाईन्सच्या ऑर्डर वाढल्यामुळे जे मसाले कुटतात ते सर्व मसाले मिक्सिंग करणं आम्हाला हाताने खूप जड जायचं. मग आम्ही मसाला मिक्सर मशीन घेतलं. परत चाळायची पहिली जी प्रोसेस होती ती आमची हाताने आम्ही चाळायचो. आम्ही नंतर चाळण्यासाठी मशीन घेतलं. अशा प्रकारे आम्ही बऱ्याच मशिनरी पॅकिंग मध्ये आमचं पहिलं स्टिकवालं रेग्युलर पॅकिंग होतं. त्याच्यानंतर आम्ही बँड सीलर पॅकिंग चालू केलं. अशा प्रकारच्या आम्ही अनेक मशिनरींची वाढ केलेली आहे.